हॅलो गाईड्स, आज आपण घरगुती विद्या रेसिपीमध्ये घाटी मसाला बनवणार आहोत। त्या मिरच्या आहेत, ते आपण तेल टाकून मस्त भाजून घेऊया। ही संपूर्ण मिरच्या भाजून घेते। ही पहा, पिशवीमध्ये मिरच्या त्या सगळ्या भाजून घेते, बाकीचा व्हिडिओ दाखवते। हॅलो गाईड्स, घरगुती यूट्यूब चॅनलवर आपण घाटी मसाला बनवणार आहोत। तर आपण लवंगी मिरची भाजून घेतलेली आहे। ही बेडगी मोठी मिरची आहे, तुम्ही बघू शकता बेडगी मिरची आहे, ती आपण छान भाजून घेत आहोत। छान भाजूया। ही पहा, आपली ही मिरची बारीक लवंगी मिरची कोल्हापूरची भाजून झालेली आहे। आता आपण बेडगी मिरची भाजून घेऊया। हे पहा, आपली बेडगी मिरची भाजून झालेली आहे। आपण गरम मसाले नंतर भाजणार आहोत। प्रथम आपण कांदा भाजून घेऊ। हे पहा, आपण कांदा भाजायला घेतलेला आहे। थोडा थोडा करून भाजणार आहोत। 1.5 किलो कांदा घेतलेला आहे। अजून आपण अर्धा बाजूला ठेवलेला आहे। हा पूर्ण भाजल्यानंतर दुसरा कांदा भाजणार आहोत। तुम्ही बघू शकता, मस्त कलर येईपर्यंत भाजणार आहोत। कांदा भाजल्यानंतर आपण गरम मसाले भाजून घेऊ। आपण खोबरं किसून घेतलेलं आहे। किसणीने 1 किलो खोबरं आहे। हे धणे, त्रिफळा, तेजपत्ता, मोठी विलायची, लाल फूल, छोटी विलायची, दगडी फूल, मेथी, जायफळ, काळी मिरी, हिंग आणि हे आहे काळी मिरीचाच प्रकार आहे। आपण छोटीशी सफेद तीळ, लाल फूल, चक्री फूल, लवंग, जिरे, खसखस, दालचिनी, राई, ही काळी मिरी आहे आणि हे शहाजिरे आहे। आपण भाजून घेऊ। खोबऱ्यापासून सुरुवात करू। ते पहा, आपण बडीशेप भाजतोय। बडीशेप भाजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण जिरे भाजून घेऊ। ते पहा, आपण आता जिरे टाकणार आहोत भाजायला। कढई टाकलेली आहे। ठीक आहे, आपण जिरे टाकून घेतलेले आहे। सुके आणि खमंग भाजणार। बघू शकता तुम्ही, आपले जिरे छान भाजून झालेले, कलर चेंज झालेला दिसतोय। आता ह्याच्यानंतर आपण तीळ घालणार आहोत। ओके, तडतडले काढून घ्या। खमंग भाजायचे, एकदम मस्त वास सुटला पाहिजे सगळीकडे। ते पहा, कलर चेंज झालेला दिसतोय ना। हे सुके भाजायचे, इथे म्हणजे खमंग भाजले जातात। आपल्याला तळायचं नाही, कारण हे फुटण्यासाठी एकदम छान खमंग भाजलं ना की पटकन बारीक पूड होते त्याची। छान भाजल्यामुळे त्याचा सुवासही छान येतो, मसाल्याला लागतो तो सुवास। बघू शकतो, ते छान जिरे भाजून झालेले आहे। आपण काढून टाकूया पराठीमध्ये। हे पहा, आपण ओतून घेतलेलं आहे। आता ह्याच तापलेल्या कढईमध्ये तीळ टाकू। तीळ भाजून घेऊ। तीळ छान आता आपण मेथी टाकू। आता मेथीचाही रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। छान हे सुकेच भाजणार। तुम्ही बघू शकता, मेथीचा कलर चेंज झालेला आहे। मेथी आपली भाजलेली आहे। तर आपण आता ह्या शहामध्ये शहाजिरे टाकणार आहोत। शहाजिरे फक्त गरमच करणार आहे, ते भाजायचे नसते। तर गरम केल्यामुळे ते पटकन कुटले जातील आणि बारीक होतील, यासाठी हे आपण करणार आहोत। ते काय जास्त गरमच फक्त करायचं, असं काही नाही। गरमाटे ते मस्त पटकन कुटले जातील। आपण डंकावर जाणार आहोत, ते घरी नाही कुटणार आहोत। आपण हे मसाला जिथं कुटला जातो तिथे आपण हा मसाला भाजून व्यवस्थित घेऊन जाणार। आता
आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे. आपण भाजून घेऊया. त्याच्यानंतर राई भाजून घेऊ खमंग अशी. हे पहा, आता राई पण आपण सुकीच भाजून घेणार आहोत. तळणीचे मसाले दुसरे आहेत ते नंतर तळून घेणार आहोत. ही राई आहे, मी स्वच्छ नीट करून पुन्हाच त्या पुढींमध्येच ठेवलेलं होतं. हे पहा, आपण आता राई मस्त खमंग भाजून घेऊ. तुम्ही बघू शकता आपली राई मस्त भाजली गेलेली आहे, खमंग अशी. कलर चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण खसखस भाजून घेऊ खमंग अशी. पहा, आपण आता बघू. खसखस टाकू. खसखस मस्त कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊ. हे पहा, आपली खसखस मस्त खमंग अशी भाजून झालेली आहे. आता आपण जे तळायचे मसाले आहेत ना ते दाखवूया. पहिल्यांदा हळद कुठून म्हणजे हळदीचे 2-2 तुकडे करून घेऊ आपण, कारण ती आतून बाहेरून छान भाजली गेली पाहिजे म्हणून. हे पहा, कलर चेंज झालेला आहे, मस्त बदामी रंगावरती छान असं भाजून घेतलेली आहे खसखस. बघू शकता ते तेलामध्ये आपली ना भाजून नसती झाली, सगळे तेलाने चिकट झाली असते आणि तिकडे ती व्यवस्थित नसती भाजली गेली, तडतड उडली असती. म्हणून हे असे आपण खमंग भाजल्यामुळे मसाला खूप छान होतो. सुकेच भोपळ्याचे असते जे काय आहे, राई, जिरं, तीळ, बडीशेप, चहा जिरे, मेथी हे सगळे सुके भाजायचे पदार्थ आणि तेलाने खूप चिकट होतं. पहा, आता हे आपण काढून घेऊ. भाजून झालेलं आहे. हे पहा, पेपर आपण हातरलेला आहे, त्याच्यावरती हळकुंड टाकून घेऊ आणि एक एक करून हळकुंडीवरती ह्या गोट्याने आपण 2-2 तुकडे करू घेतो. असे तुकडे केल्यामुळे तेलात मस्त तळली जाते आणि खमंग हळद भाजली जाते. हे पहा, तेल टाकून घेऊ. तर त्यात आपण फोडलेली हळद सोडू, मस्त तळून घेऊ. तुम्ही बघू शकता आपली हळद छान भाजली गेलेली आहे. पहा, लाल झरत काढून घेऊया. तर याच तेलामध्ये ना धणे भाजूया. धण्याला पिवळा असा कलर येईल. आपण संपूर्ण हळद काढून घेतो. तेल मस्त पिवळं असं झालेलं आहे, पाहू शकता. संपूर्ण हळद काढून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण धणे टाकून घेऊ. धणे छान भाजून. हे पहा, आपले मस्त धणे भाजले छान. कलर पण खूप मस्त आले. हळद भाजल्यामुळे हा धण्याचा रंग आला आहे, घमघमाट सुटलेला आहे. मस्त भाजून घेऊ. पहा, खूप छान भाजलं गेलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आपण आता चक्री फूल तळून घेऊ. फुलं छान फुलणार आहे तेलामध्ये, तुम्ही बघू शकता. तेल चांगलं तापलेलं आहे, गॅस कमी केलेला आहे. सतत आपण असं हलवत राहणार आहोत, ती करपली नाही पाहिजे. हे मस्त खमंग असं भाजले गेलेले तुम्ही बघू शकता.
काढून घेऊया. त्या दाण्याच्या ह्याच्यामध्ये आपण टाकणार हे पहा. काढून घेतलं. इलायची टाक. मस्त तळून घेणार आहोत खमंग. पहा छान तळी गेलेली आहे. त्यातच आपण हा नांगर मोठा टाकूया. श्रीफळ आपण टाकूया. म्हणजे त्या वेलची चांगली फुगतील आणि पण छान भाजली जाईल. खमंग श्रीफळा, नांगर मोठा, वेलची, तेल खूप आहे त्याच्यामध्ये. त्यात लवंगी भाजून निघेल त्याची पण आपण त्याच्यामध्ये घेतली पाहिजे. म्हणजे जास्त उडणार नाही. तडातड उडतात हे लवंग. खमंग भाजून होईल आपलं त्या तेलामध्ये. तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये इलायची, नांगर मोठा, लवंग, श्रीफळा हे आपण टाकलेलं आहे. मस्त मंद आचेवर खमंग भाजून घेऊया. बघा आपले मसाले बहुतेक भाजून झालेले आहे. ते राई वगैरे, नांगर मोठा, काळी मिरी हे सगळं झालेलं आहे. तेल तापले. मसाला वेलची टाकतो. मस्त आणि कोल्हापुरी तिखट खाऊ शकता. हे बघा मस्त तेलामध्ये फुगेपर्यंत आपण करून घेतो. बघूया ना किती सुंदर दिसतं ते. छान हे पहा छान फुललेलं आहे. मसाला वेलची टाक फुललं काढून घेऊ. सांभाळून चटका बसली. पहा मस्त फुललेलं आहे मसाले वेलची. तर ह्यातच आपण ना खडा हिंग टाकणार आहोत. खडा हिंग तुम्ही बघू शकता. आपण ह्या हिंगला ना तुकडे करून घेतलेला आहे. खडा हिंग आहे. तळून घेता खमंग असं. कलर चेंज होईपर्यंत तळणार आहोत. हे पहा कलर चेंज झालेला आहे. तुम्ही बघू शकता. मस्त छान खडा हिंग आपला भाजून झालेला आहे. त्याच्याबरोबरच आपण दालचिनी सुद्धा टाकून घेऊया. म्हणजे हिंग आणखीन खमंग भाजला जाईल. छान तयार झाले. मस्त भाजून घेतोय आपण. दालचिनीचाही रंग चेंज होत आलेला आहे. सुगंध छान येत आहे. पाहू शकता. आपण
हिंग आणि दालचिनी सोबत टाकलेले, कारण हिंगचे जे खडे आहेत ना ते चांगले भाजून निघले पाहिजे, ह्यासाठी ते भाजायला वेळ लागणार आहे. तर त्या दालचिनी भाजून निघणारच आहे. तर आपण आता काढून घेऊ ज्वारीचे. लालपून खमंग भाजून घेतो. त्या दगडी फूल, त्याला दगडी फूल म्हणतात मसाल्यातला. हा मसाला छान भाजून झालेला आहे, मस्त भाजून झालेला आहे. आता आपला जवळजवळ संपूर्ण मसाला भाजून झालेला आहे. आता शेवट फक्त हे पहा, आपण खोबरं भाजून घेतोय, मस्त खोबरं भाजतोय बघा. आपला संपूर्ण मसाला भाजून झालेला आहे. आता आपण डंकामध्ये जाऊन कुटून आणणार आहोत. मी पॅकिंग कसं केले ते तुम्हाला दाखवते मसाल्याची. तुम्ही बघू शकता, लवंगी मिरची, बेडगी मिरची सगळं दाखवलेलं आहे. घाटी मसाल्याची सामग्री आहे. हे पहा, आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान कुरकुरीत झालेलं आहे, एकदम बारीक होणार आहे. हा मी पॅकिंग केला आहे मसाला, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये गरम मसालाही टाकलेला आहे. याच्यामध्ये मीठ, कांदा, ही पिशवी आहे. मीठ, कांदा, खोबरं, मसाला हा भरलेला आहे, बघू शकता. हे बघा, मिरच्या वगैरे सगळ्या आहे त्याच्यामध्ये. लसूण आहे, कांदा आहे भाजलेला, आणि आता खोबरं पण ठेवणार आहोत. हे मीठ ठेवलेलं आहे. जवळजवळ आपला संपूर्ण मसाला भाजून पॅकिंग करून झालेला आहे. आपण आता डंकावर जाऊन तो कुटून घेऊया. हे पहा, आपल्या घरगुती विद्या रेसिपीमध्ये जी मसाल्याची सामग्री दाखवली होती ती पूर्ण भाजून वगैरे आता हा मसाला मी कुटून आणलेला आहे. तुम्ही बघू शकता, मस्त मसाला झालेला आहे. घाटी मसाला ह्याला म्हणतात. तर घरगुती विद्या रेसिपीमध्ये चॅनलला लाईक करा, शेअर करा, ऑलवर क्लिक करा. थँक्यू. सबस्क्राईब पण जरूर करा. आणि माझ्यासारखी ही रेसिपी बघून तुम्ही मसाला बनवा, मस्त आनंद घ्या. थँक्यू.